मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकची समस्या निर्माण झालेली आहे। मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानावर आमरण उपोषण असल्यामुळे मोठ्या संख्येने मराठा बांधव जो आहे मुंबईच्या दिशेने आपल्याला दिसून येत आहे। मी आहे नवी मुंबईच्या सायन पनवेल महामार्गावर, पाहू शकता मोठ्या प्रमाणात मुंबईच्या दिशेने ट्रॅफिक होऊ नये या दृष्टीने जे आहे नवी मुंबई पोलिसांनी खबरदारी घेताना दिसून येत आहे। कारण जर राज्यभरातला मराठा बांधव जो आहे मुंबईच्या दिशेने जाताना दिसून येत आहे, मात्र मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकची समस्या निर्माण झालेली आहे। त्यामुळे नवी मुंबई पोलिसांकडून जे राज्यभरातले मराठा बांधव येत आहेत त्यांच्या गाड्या इथे जे आहेत तिथे पार्किंगची सुविधा जी आहे नवी मुंबई शहरामध्ये करण्यात आलेली आहे। त्या दृष्टीने जे पोलिसांनी खबरदारी घेतली दिसून येत आहे। नेमकी खबरदारी काय घेतली आपल्यासोबत बुधवंत सर आहेत। सर, काय खबरदारी घेतलेली वाहनं इथे अडवण्यात येत आहेत? आंदोलनकर्ते जे आहेत मुंबईमध्ये वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळं आम्ही नवी मुंबईमध्ये सिडको एक्झिबिशन सेंटर या ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। आंदोलनकर्त्याला आम्ही विनंती करतो की या ठिकाणी तुम्ही वाहनांची पार्किंग करा आणि ट्रेनने प्रवास करता। आत्तापर्यंत सकाळपासून आम्ही आत्तापर्यंत जवळजवळ 750 वाहनांना या ठिकाणी पार्किंगची सुविधा दिलेली आहे। तसेच APMCच्या मार्केटमध्ये सुद्धा आम्ही पार्किंगची सुविधा दिलेली आहे। त्याचप्रमाणे आम्ही एक QR कोड तयार करून त्या वाहनधारकांना त्याच्यासाठी दाखवतो आणि त्याच्यावरून त्यांना पार्किंगचा जो मार्ग आहे तो त्यांना जाण्यासाठी मदत होते। आपण पाहू शकता हा कोड आहे, याच मार्गातून कुठे जायचं याचा नेमकी सर हा काय कोड सांगतो? हा जो QR कोडमुळं वाहनधारकांना त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पार्किंगची सुविधा आहे तो मार्ग दाखवतो। आणि सर काही मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे काही मराठा बांधव ते पुन्हा आपल्या गावी जाताना दिसून येते। किती संख्या गेलेली आहे साधारणपणे? सकाळपासून आतापर्यंत जी माहिती आहे त्याच्यावरून असं वाटतं की 200च्या जवळ आसपास गाड्या परत जाताना दिसून आलेल्या आहेत। मराठा बांधव जो आहे तो 250-300 जो आहे पुन्हा एकदा आपल्या गावी जाताना दिसून येत आहे। कारण गैरसोय अनेक ठिकाणी होताना दिसून येते। तसेच मुसळधार पावसाची शक्यता जी आहे मुंबई आणि नवी मुंबई शहरामध्ये वर्तवली जाते। त्या दृष्टीने सुद्धा मराठा बांधव आपल्या गावाच्या दिशेने सायन पनवेल महामार्गावरून जाताना दिसून येते। कॅमेरामन अजित जाधवसह विकास मेरेने, साम TV, नवी मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।